कलासक्त स्टुडिओ मांडे दीर्घ साळुंखे यांचा हा कलासक्त स्टुडिओ नवनवीन कलाकारांना गाण्याची संधी देऊन एक माध्यम देऊन कोल्हापूरच्या मातीतील कलाकार घडवण्याचं काम करत असतो. आणि हा भक्तिरसाने ओथंबलेला हा कार्यक्रम आपण आज इथं सादर करीत आहोत. एनडी स्टुडिओ दिनकर साळुंखे सरांच्या कलासक्त स्टुडिओच्या माध्यमातून. मंडळी, भक्तिरस थिएटरला कार्यक्रम मला वाटत नाही कोल्हापुरात कोणी केलेला आहे. या ठिकाणी एकसेबडकर एक कलाकार आहेत. सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आहेत आणि असाच कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जाईल आणि आपल्या कलासक्त स्टुडिओसुद्धा पुढं भरभराट होईल अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ETV मराठी या चॅनलवर ज्यांनी 4था क्रमांक मिळवला या कोल्हापूरच्या मातीतील एक कलाकार मोनिका साठे यांचं एक राधा एक मीरा एक अतिशय सुंदर असं भजन आपल्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी येत आहेत. मोनिका साठे 50,000 रुपये रोख आणि एक ट्रॉफी मिळालेल्या आपल्या मोनिकाजींसाठी जरा जोरदार टाळ्या आपण देऊया आणि त्यांचं स्वागत करूया. मोनिकाजी,
एक प्रेम दीवानी एक बरस दीवानी एक प्रेम दीवानी एक बरस दीवानी एक प्रेम दीवानी एक बरस दीवानी. थँक्यू. सुंदर सुंदर अतिसुंदर. राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील एक गीत होतं. या चित्रपटाला रवींद्र जैन यांनी संगीत दिलेलं होतं. रवींद्र जैन एक असे संगीतकार होते की यांना जन्मापासूनच दृष्टी नव्हती. एका दृष्टीहीन व्यक्तीनं हे संगीत निर्माण करणं, हे ज्यानं सृष्टीच पाहिली नाही त्यानं हे संगीत निर्माण करतं आणि त्याचे रेकॉर्ड करणं आणि खूप सारी वर्ष या भारतीय चित्रपटसृष्टीवर राज्य करणं इतकी सोपी गोष्ट नव्हती. रवींद्र जैन यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कृष्णाला स्पर्श करून आलेली हवासुद्धा या मीरेला जाणवायची. असं हे मीरेचं प्रेम होतं.